श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुझी कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. आजपासून तुझे चांगले दिवस सुरू होतील. आणि हा संदेश दुसऱ्या व्यक्तीला शेअर करा. तुमच्यामुळे कोणाचे तरी नक्की चांगले होईल. आणि असे केल्याने स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. हा स्वामींचा संदेश सुरू करण्याअगोदर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात, पापाचं चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचं मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींवर विश्वास ठेवा. संकट असू दे किंवा संकटाचा पहाड, स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतातच. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे. बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. स्वामी म्हणतात, स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबात येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. माझे नाव घेत राहा, होणार नाही कधीच अनर्थ, जर सोबत असतील स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पण पाय देता देता सावरलो, कारण पाठीशी स्वामी समर्थ उभे होते. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. तुझी कोणती अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग तू. मी एका क्षणात दूर करेन, हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटातूनही तारुणी दिली तुम्ही आम्हाला साथ. अनंत अपराध घालून पोटी धरला माझा हात. हे स्वामीराया, तुम्हीच माझा श्वास. मी आयुष्यभर राहील तुमचा दास. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शांतपणे स्वामीसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाळा, जिच्यासाठी तू रडत आहेस ना, ती व्यक्ती तुला सोडून नाही गेली. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती, तर मी स्वतः तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. माहीत नाही काय जादू असते. स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठं झाल्यासारखे वाटते. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. तुझे स्वप्न लवकरच साकार होईल. निश्चिंत राहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाराच्या रात्रीत चकाकी येते, जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात
स्वामी पाठीशी ठाम. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. त्यामुळे सुखाने जगा. उद्याची चिंता नको करू. ज्या स्वामींनी आजपर्यंत सांभाळ केलाय तो पुढे पण सांभाळून घेईल. एकदा लिहून तर बघ खाली कमेंट बॉक्समध्ये, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. भक्तिभावाने हाक मारून तर पहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. फक्त एकदा मनापासून आणि श्रद्धेने खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पहा. दिवसातून किमान एकदा तरी स्वामींचे नामस्मरण करीत चला. तुमचे विघ्न टळून जातील. ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच माझा तुला आशीर्वाद आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. माणूस सगळं काही विसरतो पण मिळालेली वागणूक कधीच विसरत नाही. म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यावी. श्री स्वामी म्हणतात, तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यात तुम्हाला ईश्वरच दिसेल. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. स्वामी सांगतात, मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, पण जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंदाने घेऊन जा. दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात. बरेचदा खचून जातो पण तुमचे दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. त्यामुळे चांगली कर्म करा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी. जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. स्वामी सांगतात, या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं.
जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी, संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. स्वामी म्हणतात, प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचे. जेव्हा सगळं संपलं असे वाटते, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. फक्त देवावर विश्वास ठेवा. जे मिळालंय त्यातूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. माझ्यावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. स्वामी सांगतात, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच लागत नाही. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखात आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. ज्या व्यक्तीला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ परत कशी असेल हे सांगता येत नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजातून मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूकसुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं तो कधीच एकटा पडत नाही. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर
नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. हे लक्षात घ्या. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्याला यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्याचा सदुपयोग करा. स्वामी म्हणतात, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती, विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायला लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक, काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाला टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, तप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती, अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वसकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन केले पाहिजे. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहे आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावर आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण
जे वेळोवेळी मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस मी असताना? फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळच आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही, हे लक्षात घे. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा, कारण क्षण खूप महत्त्वाचा आहे. आम्ही सांगतात, माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने आणि चांगल्या स्वभावाने. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निःशेष असतो. तो व्याजासकट सगळं परत करतो. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे 4 शब्द विजयानंतर वाजलेल्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. स्वामी म्हणतात, परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभरणारे व्यक्तिमत्व. जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील. स्वामी म्हणतात, अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक सोबतीचा असतो. त्यामुळे सोबत आपली चांगली ठेवा. यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. कारण प्रयत्नामध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो. कोण म्हणतं, स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही, फक्त एकदा घावाची गरज आहे. जर बोटाला बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो. हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं, म्हणून चांगली माणसं नेहमी जोडत राहा. स्वामी सांगतात, आयुष्यापेक्षा कोणतेच मोठे विद्यालय नाही, अडचणीपेक्षा कोणतीच मोठी परीक्षा नाही आणि वेळेपेक्षा मोठे कोणतेच शिक्षक नाही. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. स्वामी सांगतात, लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून त्यांना आपण खटकतो. आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात. स्वामी म्हणतात, आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोचविते. बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. कायम विचारांची भूक असलेली माणसं विचारवंतांच्याच शोधात असतात. शारीरिक सौंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्तच ठरतं. प्रवासाभर सोबत होते ती फक्त विचारांचीच. कधीकधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो. मग मनात बरंच काही असलं तरीही गप राहावं वाटतं. कुणाशी वाद नको आणि संवादही नको. स्वामी म्हणतात, समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाट उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. वादळ येणं सुद्धा गरजेचं असतं. तेव्हाच कळतं की कोण आपलं हात पकडून ठेवतो आणि कोण सोडतो. स्वामी सांगतात, राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात. स्वामी म्हणतात, नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. ध्येय गाठण्यासाठी
मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे. स्वामी सांगतात, निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. असत्याची झेप कितीही वेगवान असो, शेवटपर्यंत टिकतं ते केवळ सत्य. त्यामुळे आपण नेहमी सत्य बोलावं. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते. जीवनात प्रत्येक मार्गावर काटे आहेत. त्या काट्यामधून फूल बनून कसं फुलायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. माणसाने कधीही तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधीही बदलतील हे सांगताच येत नाही. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी सतत तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला शिका. जीवनात संकट त्रास देण्यासाठी नाही तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येत असतात. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता जो धीराने त्यांना सामोरे जातो त्याला आयुष्याचे व्यवस्थापन म्हणतात. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक करेल. संकटाच्या वेळी संयम बाळगणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे होय. त्यामुळे संयम नेहमी बाळगावा. स्वामी सांगतात, रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून जातं. आपले कामं शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात, काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकूनच जातात. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते आहे विचार, कारण परिवर्तन करण्याची अफाट शक्ती त्यांच्यामध्येच असते. स्वामी म्हणतात, जीवनात अनेक चढ उतार येतात, पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. आशा नाही, विश्वास आहे की स्वामी मला नेहमी साथ देणार. निरागस हृदयासमोर सगळं काही माप असतं. माणसाच्या मनात तोच घर करतो ज्याच्या मनात पाप नसतं. स्वामी सांगतात, संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. स्वामींना कायम जपा. तुम्ही जर स्वामींना जपलं तर स्वामी अखंड तुम्हाला जपतील. माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नका. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे. जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्की करून देतात. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो. स्वामी म्हणतात, ठरलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. थोडं संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही. कोणीतरी विचारले, या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहे? मी हसून सांगितले, माझे स्वामी आहेत. माणसाला जेव्हा तुमच्यातील चांगले सण होत नाही तेव्हा तो तुमच्यातील वाईट सांगायला सुरुवात करतो. आपलं आयुष्य छान जगा, चांगले कर्म करा, इतक्या आनंदात जगा की जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक होईल तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा त्याची वेळ चांगली नव्हती, पण माणूस खूप चांगला आहे. स्वामी सांगतात, नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा.
कोणी किती फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभे असतं. भगवंताचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची सुवर्ण संधी. आम्ही सांगतात, आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी टेन्शन नाही घ्यायचं. तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जिवंत आहो म्हणजे खूप काही शिल्लक आहे. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या आणि चांगलंच मिळेल. मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींच्या पाठी मग व्यर्थ चिंता कशासाठी. किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार अजिबात मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. आयुष्यात कधी कोणाला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण किती पाण्यात आहोत हे बघावं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. स्वामी म्हणतात, वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगर या जगात दुसरा कोणीच नाही. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा, वेळच काय नशीबही बदलेल. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्माची, चुकांची आणि चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतो. आनंद पेणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरतात. प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा. आव्हानेच जीवनाला मजेदार बनवतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. निस्वार्थ कर्म करत राहावं, जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडा उशीर होईल पण नक्कीच चांगलं होईल. आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव मिळेल. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीबसुद्धा साथ देते. आयुष्यात सर्व काही हराल तरी चालेल, पण हिंमत कधीही हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. जाणीव शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो. सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवानेच कळतं आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही. संयम आणि परिश्रमाने आपण ते प्राप्त करू शकतो जे सामर्थ्य आणि घाईने कधी करू शकत नाही. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसाची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाहीत. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. स्वामी बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे, का तर एक आशा आहे. स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवा करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे
सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग, अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप, ध्यानाने पोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांडनायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली. एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले. मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश, अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ, निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन
हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्तिसेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो येते. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे हो स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवा करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग, अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप, ध्यानाने पोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांडनायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली. एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले. मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश, अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ, निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी
जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, भकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपापल्या गुरुप्रती असलेला भाव जागृत होतो. भाव म्हणजे भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, भकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे.
असे केल्याने भाव जागृत होते आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचं, शरीराचं, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणापासून घेतलेलं त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देवसुद्धा कृपा करत नाही. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही. त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे. खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. ज्यावेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगती न होता अधोगतीच होईल. पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्याबाबत या गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका, अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. मनुष्य हा जन्मतःच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन
सांसारिक तथा परमार्थिक प्रगती होते. सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुणीचा मनावरचा विचारांवरचा ताबा सुटत चालला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे षड्रिपू त्यांचा ताबा घेत आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहे. त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन असो, ध्यानधारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्रदान करतात. पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेलं विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं. पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळ समजावून सांगू शकते. स्पष्ट बोला, पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही व त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. प्रयत्न करा की कोणीही आपल्यावर रुसू नये. जीवलगाची सोबत कधी सुटू नये. मग नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे, नाते असे निभवा की त्याचे बंध जीवनभर तुटू नये. या विश्वात सर्व मानवासह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनेचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानांनी चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल. स्वामी सांगतात, जीवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. आता कली मातत चालला आहे, त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत
म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जगातले एकमेव सत्य, स्वामी नाम घ्या नित्य. जो घेई स्वामी नाम, अनन्य त्याचे जीवन होई धन्य. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.